देवदत्त यूट्यूब फॅमिली, आज मला जायचं होतं माझ्या बहिणीकडे धाशी पळशीला. तिथे खूप मोठी अशी यात्रा असते आणि मग आम्ही घरून निघालो, पटापट तयारी वगैरे करून घेतली आणि पोचलो आम्ही तिच्या घरी. नंतर आम्हाला छोटीशी गुडियाची भेट झाली. तिला पाहून मन अगदी प्रसन्न झालं आणि ह्या दोघी पण तिच्यासोबत छान खेळत होत्या. आणि मग तुम्ही पाहू शकता मस्त नाश्ता वगैरे करत आहेत मिळून. बहिणी खूप दिवसांनी भेटल्यामुळे लाड पण सुरू होता आणि ती छोटीशी गुडिया तर खूपच क्यूट दिसत होती. मग यांनी फराळाचं वगैरे करून घेतलं. आम्ही यात्रेमध्ये निघालो. यात्रेमध्ये निघाल्यावर पहा तुम्ही अशी यात्रा वगैरे भरते आणि मुलं पहा किती खुश होते, जसे काही तिथून जैलातून सुटल्यासारखेच. मस्त अशी छान यात्रा भरलेली होती. सगळे काही खरेदी करत होते, पण आता आपल्या अकोल्यामध्ये सगळंच काही भेटते त्याच्यामुळे मी काही खरेदी केलं नाही. इकडे यांचं पाहणं सुरू होतं आणि काही घेणं पण सुरू होतं. मग माझ्या शूट काढण्यात मी मग्न होती. इकडे माझी आई आणि माझ्या सासूबाई दोघी पण येत होत्या हळूहळू. आणि इकडे यांना चनपट्ट्या वगैरे म्हणजे तोरड्या वगैरे घ्यायच्या होत्या, त्या त्यांनी घेऊन घेतल्या. आणि मग यांना गोला वगैरे खायचा होता, तो पण यांनी खाऊन घेतला. आणि यात्रा पहा खूपच छान यात्रा भरते इथे आणि जागृत देवस्थान आहे हे. मग आम्हाला दर्शन वगैरे करायचं होतं पण वेळच झाला. मग यात्रा वगैरे पाहून घेतली आणि आम्ही रांगेत लागलो. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता, खूप गर्दी असते इथे. खूप छान आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे. आणि इथे रोडगा पण म्हणजे असा पूर्ण मेव्याचा असा बनवला जातो. आणि इथे आम्ही दर्शनासाठी रांगेत लागलेलो होतो. खूप गर्दी होती. नंतर इथे ढोल वगैरे ठेवलेला होता, जुन्या काळातला ढोल वगैरे. मग माझ्या आईने दर्शन वगैरे करून घेतलं, माझ्या सासूबाईंनी दर्शन केलं आणि मी पण दर्शन केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंट्स करा. बाय.